जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण वार्षिकी करंट अफेअर्स महत्त्वाचे जे 500 मुद्दे घेणार आहोत. त्याच्या संदर्भातलीच ही लेक्चर सिरीज आहे. याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी आणि राज्यशास्त्र या दोघांना एकत्रित करून महत्त्वाचे मुद्दे चर्चा करणार आहोत, मुद्द्यांची डिस्कस करणार आहोत. आणि एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं बघा टेलिग्राम चॅनेल आहे, नक्कीच जॉईन करा. याच्यावरती मी सर्वात अगोदर लेक्चरची जी काही नोटिफिकेशन जी आहे या चॅनलवरती येत आहे टेलिग्राम. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर चला आपण बघूया. बघण्यापूर्वी हे सर्व लेक्चर्स घेतलेले आहेत. या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा चॅनलवरती गेला तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर एक एक पॉईंट्स आपण व्यवस्थित बघणार आहोत. पहिला मुद्दा जो आहे चालू घडामोडी संदर्भ, त्याचबरोबर राज्यशास्त्रातला. याच्यामध्ये फ्लोअर टेस्ट जे आहे, ह्या फ्लोअर टेस्टच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये पण बघा आता निवडणुका झाल्या, ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी काय सांगण्यात होतं, राज्यपालांच्या मार्फत सांगण्यात आलं होतं. पहिल्यांदा BJPला सांगितलं, त्याच्यानंतर शिवसेनेला सांगण्यात आलेलं होतं. तर जे बहुमत सिद्ध करणे यालाच काय म्हटलं जातं, तर फ्लोअर टेस्ट असं म्हटलं जातं. ओके, किंवा याला ट्रस्ट वोट पण असं म्हटलं जातं, ट्रस्ट वोट असंही म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये आहेत हे शब्द पण माहिती असावे, आणि आपल्या साध्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो तर बहुमत सिद्ध करणे असं आहे. आता हे कोणाकोणासाठी लागू असतं बघा, तर हे म्हणजे लोकसभेसाठी पण हे लागू असतं. लोकसभा त्याचबरोबर विधानसभा जी आहे, विधानसभेसाठी पण हे लागू असतं. आता लोकसभेमध्ये साठी का मी म्हणत आहे बघा, लोकसभेमध्ये पण जर बहुमत सिद्ध करायचं असेल तर त्यावेळेला ह्या फ्लोअर टेस्टचा म्हणजे फ्लोअर टेस्टचा वापर केला जातो. त्याचबरोबर विधानसभेसाठी पण केला जातो. विधानसभेचं उदाहरणच बघा, आत्ता रिसेंटली आपण बघितलं तर एक राजस्थानमधील उदाहरण आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पण या बहुमत सिद्ध करण्यासाठी काय करण्यात आले होते, तर राज्यपालांच्या मार्फत सांगण्यात आलं होतं. लोकसभेच्या बाबतीमध्ये आत्ता तरी बहुमत सिद्ध करायची लोकसभेमध्ये गरज नाही, कारण ऑलरेडीच BJP हा जो पक्ष आहे 330 जागा घेऊन काय तर बहुमतात आहे. आता हे बहुमत जे सिद्ध करायचं असतं, फ्लोअर टेस्ट जी असते नक्की काय असते बघा. आत्ताच्या घडीला आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ. महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला टोटल किती आहे तर 288 काय आहेत विधानसभेचे सदस्य आहेत. आता 288 जरी विधानसभेचे सदस्य असले तरी सरकार स्थापन करायला 144+1 म्हणजे टोटल 145 सदस्य असणं गरजेचं आहे. त्यावेळेला त्या पक्षाच्या मार्फत सरकार स्थापन केलं जाऊ शकतं. पण आत्ता कोणता पक्ष 145+ आहे का, नाही. मग याच्यासाठी काय करावं लागणार, कोइलेशन करावं लागणार. कोइलेशन म्हणजे त्याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, तर युती करावी लागणार आहे. आणि युतीचं सरकार आता बघा महाआघाडी जे आहे, तर महायुती आघाडी जे आहे ते युतीचं सरकार आहे. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं की हे जे 145 जागा जर तुम्हाला पाहिजे असतील, सिद्ध करायच्या असतील, तर त्याच्यासाठी बहुमत सिद्ध करायला पाहिजे. म्हणजे जे आमदार असतील त्या आमदारांनी हजर राहून काय करावं लागेल, तर या पक्षाच्या बाजूने आम्ही आहोत असं सांगायला पाहिजे. आता समजा असा एक प्रश्न तयार झाला की 288 आमदार आहेत आणि त्याच्यामध्ये समजा 80 आमदार जे आहेत हजरच राहिले नाहीयेत. मग त्यावेळेला 145च विचारात घ्यायचे का, नाही. मग 208च्या निम्मे +1 म्हणजेच 105 जणांनी काय केलं पाहिजे, तर सपोर्ट दिला पाहिजे. कारण काही आमदार असू शकतात की ते बहुमत सिद्ध करण्याच्या बाबतीमध्ये बहिष्कार टाकू शकतात सभागृहावरती. त्यावेळेला मग त्यांना विचारात न घेता पण काय केलं जाऊ शकतं, तर बहुमत सिद्ध केलं जाऊ शकतं. थोडक्यात समजा महाराष्ट्रामधील विधानसभा आहे, विधानसभेमधील समजा 80 आमदार जर आलेच नाहीत, आम्हाला काही कोणाला बहुमत द्यायचंच नाही किंवा कुठल्या पक्षाच्या बाजूने उभाच राहायचं नाहीये, मग त्याच्यामधून राहिलेले जे 208 जण आहेत त्याच्यामधील 105 जणांनी ज्या बाजूने काय दिलेलं आहे तर निर्णय दिलेला आहे, त्या बाजूने त्या पक्षाचं काय असणार आहे तर सरकार असणार आहे. थोडक्यात एखादं सरकार बहुमतात आहे का नाही हे बघण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेतली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो तर बहुमत सिद्ध करणे असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बहुमत सिद्ध केल्यानंतर गव्हर्नरच्या मार्फत काय केलं जातं, तर त्याच्यामधून एका व्यक्तीची एक मुख्यमंत्री म्हणून CM म्हणून काय केले जाते तर निवड केली जाते. आणि आत्ताच्या घडीला जे उद्धवजी ठाकरे जे आहेत ते महाराष्ट्राचे CM आहेत, पण या बहुमत सिद्ध केलं यांच्या मार्फत, त्यावेळेला ते सदस्य म्हणून होते का, नव्हते. मग आता मला सांगा की एखादी व्यक्ती तुम्ही किंवा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो का, नक्कीच बनू शकतो. फक्त आपल्याला काय करायला पाहिजे, 6 महिन्याच्या आत 6 मंथच्या आतमध्ये काय करावं लागेल,
एक म्हणजे विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, याचं आपल्याला काय करावं लागेल, सदस्यत्व घ्यावं लागेल आणि घेतल्यानंतर आपण सीएम म्हणून आपला जो काही कार्यकाळ असणार आहे तो कंप्लीट करू शकतो. थोडक्यात आपलं जे सरकार बहुमतात असेपर्यंत आपला कार्यकाळ जास्तीत जास्त किती वर्ष, 5 वर्षापर्यंत आपण पूर्ण करू शकतो. ठीक आहे, तर हे सर्व प्रॉपर माहिती आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणखी एक याच्यामध्ये मुद्दा आला, फ्लोअर टेस्ट जी आहे विधानसभेमध्ये केली जाते. मग कशा पद्धतीची असू शकते, एक म्हणजे तोंडी पण केली जाऊ शकते, तोंडी पाठिंबा या पक्षाला आहे असं पण सांगितलं जाऊ शकतो, किंवा बॅलेट पेपरचा वापर म्हणजे मतदान पत्रिका जी आहे त्याचा वापर करून पण केली जाऊ शकते, किंवा इलेक्ट्रॉनिकली एखादं बटन असतं बघा, त्या बटनचा वापर करून पण या पक्षाच्या बाजूने आम्ही आहोत असं आमदारांच्या मार्फत सांगितलं जाऊ शकतं. फ्लोअर टेस्टच्या बाबतीमधील ह्या सर्व मुद्द्यांना तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा जो आहे जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीमध्ये आहे. सेकंड पॉइंट, जम्मू आणि काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक जे आहे 2019, त्याच्यामधील आपण महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. एक म्हणजे जम्मू काश्मीरचे राज्य पुनर्रचना विधेयक जे आहे करण्यात आलं तर 31 ऑक्टोबर 2019 पासून करण्यात आलेला आहे राज्य पुनर्रचना विधेयक. आता जम्मू काश्मीर अगोदर काय होतं, तर जम्मू काश्मीर अगोदर राज्य होतं. या राज्याचं रूपांतर काय करण्यात आलेलं आहे, तर युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये याचं रूपांतर करण्यात आलेलं आहे. आत्ताच्या घडीला मग जम्मू काश्मीरचं केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर केल्यानंतर त्याचे 2 भाग केलेले आहेत. पहिला भाग जो आहे एक जम्मू आणि काश्मीर स्वतः आहे, दुसरा जो आहे तो लडाखचा भाग आहे. आता जम्मू काश्मीर जरी हे केंद्रशासित प्रदेश केला असला तरी साठी विधानसभा आहे आणि भारतामध्ये एकूण 3 असे केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांना विधानसभा आहेत जम्मू काश्मीरला धरून. एक म्हणजे जम्मू काश्मीर आपल्याला कळलेलं आहे, दुसरं जे आहे ते दिल्ली आहे, तिसरी जी आहे ती पुद्दुचेरी आहे. अशा 3 विधानसभा आहेत की ज्यांना काय आहेत, असे 3 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांना काय आहेत विधानसभा आहेत. मग याच्या व्यतिरिक्त राहिलेले केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत, आता एक लडाख त्याच्यामध्ये ऍड झाला 4था, त्याचबरोबर दादरा आणि नगर हवेली प्लस दीव आणि दमन यांना एकत्रित केलेला आहे, यांचा एकच केंद्रशासित प्रदेश झाला हा 5वा. 6 नंबरचा जो आहे तो चंडीगड आहे, त्याच्यानंतर 7 नंबरचा अंदमान आणि निकोबार आणि 8 नंबरचा जो आहे तो लक्षद्वीप. असे एकूण भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ की रिऑर्गनायझेशन जे बिल आहे, बिल मांडून पास झालेलं आहे आणि 31 ऑक्टोबर 2019 पासून त्याला लागू करण्यात आलेलं आहे, इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कलम 370 जे आहे ते कधी काढून टाकण्यात आलं, तर 5 ऑगस्ट 2019 ला हे काढून टाकलेलं. दोन्ही बिलं जे आहेत एकत्रित मांडले होते, फक्त जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक जे आहे ते 31 ऑक्टोबरला इम्प्लिमेंट करण्यात आलेलं होतं आणि हे जे आहे ते 5 ऑगस्टलाच इम्प्लिमेंट करण्यात आलं. दोन्हीचा मला फरक लक्षात ठेवा, एकाच वेळेला मांडले, फक्त त्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या तारखेला झालेली होती. आता जम्मू काश्मीरला मग आपण काय म्हणलो की केंद्रशासित प्रदेश केलेला आहे. मग जम्मू काश्मीरसाठी आता एक मुख्यमंत्री असणार आहे, नक्कीच असणार आहे. केंद्रशासित प्रदेश जरी असला तरी त्याचा मुख्यमंत्री असणार आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीरसाठी नायब राज्यपाल पण पद तयार केलेलं आहे. आता हे नायब राज्यपाल पण असणार आहेत. आत्ताच्या घडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल कोण आहेत ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आत्ताच रिसेंटली चेंज झालेले आहेत, त्याच्याविषयी मी माहिती पण सांगितलेलं आहे. आता लडाखच्या बाबतीमध्ये पण आता काय आहे, तर जे केंद्रशासित प्रदेश आहे याच्यामध्ये पण नायब राज्यपाल त्याचं प्रशासन पाहणार आहे. आता या नायब राज्यपालांनाच काय म्हटलं तर लेफ्टनंट गव्हर्नर असं म्हटलं जातं. लेफ्टनंट गव्हर्नर असं म्हटलं जातं. यांची नियुक्ती कोणाच्या मार्फत केली जाते, तर प्रेसिडेंटच्या मार्फत, राष्ट्रपतींच्या मार्फत यांची नियुक्ती केली जाते. आता जम्मू काश्मीरमध्ये आपण म्हणलो की विधानसभा असणार आहे, मुख्यमंत्री असणार आहे. या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती नायब राज्यपालांच्या मार्फत केली जाणार आहे असं म्हटलेलं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागा किती असणार आहे, तर 111 विधानसभेच्या जागा असणार आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये जर समजा मुख्यमंत्री झाला तर मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त मंत्री किती असणार आहे, तर एकूण सदस्यांच्या 10%च मंत्री असणार आहेत. थोडक्यात जे केंद्रशासित प्रदेश असतात त्यांच्यामध्ये मंत्र्यांची संख्या जी असणार आहे ते 10% असणार आहे. ते जर आपण याच्या बाबतीमध्ये विचार केला, इतर राज्यांच्या बाबतीमध्ये विचार केला, सर्वसामान्य राज्यांच्या बाबतीमध्ये, तर एका मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त किती मंत्री असू शकतात, तर 15% सांगण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीरसाठी 10% आहे. मग दिल्लीमध्ये किती असणार आहेत, दिल्लीमध्ये पण 10% आहेत. त्याचबरोबर पुद्दुचेरीमध्ये पण किती असणार, तर 10% असणार आहेत. या फॅक्ट्स आहेत मित्रांनो, या लक्षात ठेवाव्याच लागतील. आता राहिला मुद्दा जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये विधानसभेचा कळला. आता उच्च न्यायालयाचा मुद्दा आला. जम्मू काश्मीर हा दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याचं स्वतःचं उच्च न्यायालय आहे, हायकोर्ट आपण म्हणतो. मग याच्या अगोदर कोणता आहे, तर दिल्ली आहे. दिल्लीला पण उच्च न्यायालय आहे का, आहे ना, दिल्लीला पण आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीरला पण आता उच्च न्यायालय आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये जे उच्च न्यायालय आहे
या जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लडाखचा पण प्रदेश येणार आहे बघा. म्हणजे लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या जे काही कामकाज वगैरे असेल कोर्टाच्या संदर्भातले ते सर्व जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत असणार आहेत. आता मुंबई उच्च न्यायालय जे आहे किंवा बॉम्बे हायकोर्ट आपण म्हटलं जातं, तर बॉम्बे हायकोर्टच्या अंतर्गत बघा एक म्हणजे गोवा येत आहे. ऑलरेडी महाराष्ट्र तर आहेच, महाराष्ट्र आहे, गोवा आहे आणि आता हा जो दादरा नगर हवेली दीव दमन जो आहे हा एकत्रित झालेला केंद्रशासित प्रदेशी बॉम्बे हायकोर्टच्या अंतर्गत येत आहे. हे सर्व मुद्दे जे आहेत आपल्याला इथं समजलेले आहेत. पूर्णपणे एकदम व्यवस्थित माहिती मी तुमच्यापर्यंत मांडलेली आहे. आणखी एक याच्यामध्ये मुद्दा मला आठवतो, जसं जसं मला आठवते ना मी तसं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये याच्या अगोदर बघा मूलभूत कर्तव्ये जे आहेत फंडामेंटल ड्युटीज लागू होत नव्हत्या. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी पण लागू होत नव्हत्या, पण आता इथून पुढे लागू होणार आहेत. जम्मू काश्मीरचं जे डायरेक्टली प्रशासन जे आहे लेफ्टनंट गव्हर्नरच्या अंतर्गत सीएमच्या मदतीने राष्ट्रपतींच्या मार्फत पाहिलं जाणार आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये SC आणि ST साठी आरक्षण पूर्वी नव्हतं, पण आता इथून पुढे काय असणार आहे तर SC आणि ST साठी रिझर्वेशन जम्मू काश्मीरमध्ये दिलं जाणार आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये समजा केंद्र सरकारला वाटलं, केंद्र सरकारला म्हणजेच मला असं वाटतंय की लेफ्टनंट गव्हर्नरला वाटलं, केंद्र सरकारला काम म्हणत आहे, केंद्र सरकारच्या सल्ल्याने राष्ट्रपती काम करतात, प्रेसिडेंट काम करतात आणि प्रेसिडेंटच्या सल्ल्याने काय करतात लेफ्टनंट गव्हर्नर काम करतात. मग लेफ्टनंट गव्हर्नरला असं वाटलं की महिलांची संख्या जी आहे जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये पाहिजे तेवढी नाही, त्यावेळेला लेफ्टनंट गव्हर्नरच्या मार्फत 2 महिलांना काय केलं जाऊ शकतं तर नामनिर्देशित केलं जाऊ शकतं. थोडक्यात जे रूल्स अँड रेग्युलेशन पुद्दुचेरीसाठी लागू आहेत, पुद्दुचेरी जे आहे याच्यासाठी जे रूल्स रेग्युलेशन लागू आहेत ते सर्व जम्मू आणि काश्मीरसाठी लागू असणार आहेत. ठीक आहे, ह्या सर्व फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट तिसरा मुद्दा जो आहे, तिसरा मुद्दा कशा संदर्भात आहे तर छत्तीसगडच्या बाबतीमध्ये आहे. छत्तीसगड काय आहे छत्तीसगडच्या बाबतीमध्ये? एक म्हणजे छत्तीसगड या राज्याच्या मार्फत पंचायत राजमध्ये पंचायती ज्या असतात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद म्हणजे पंचायत या संदर्भातली कितवी घटनादुरुस्ती आहे तर 73 नंबरची घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे 1992 मध्ये. आणि ही 73 नंबरची घटनादुरुस्ती करून 24 एप्रिल 1992 पासून त्याला काय करण्यात आलेलं तर इम्प्लिमेंट करण्यात आलेलं 93 मध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे. आता ही पंचायतीच्या बाबतीमध्ये छत्तीसगडमध्ये काय नक्की सुधारणा केल्यात बघा. तर छत्तीसगड राज्याच्या मार्फत पंचायतीमध्ये जे काही डिसेबल पर्सन जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो दिव्यांग व्यक्ती, तर या दिव्यांग व्यक्तीसाठी एक आरक्षित कोटा तयार करण्यात आलेला आहे. आरक्षित कोटा यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. छत्तीसगड सरकारच्या मार्फत हा घेतलेला निर्णय आहे. देशातील एकमेव राज्य असं आहे पंचायत राज संदर्भात रिझर्वेशन जे आहे ते कोणाला देण्यात आलेले तर डिसेबल पर्सनसाठी देण्यात आलेले आहे. म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी PWD असं म्हटलं जातं, तर त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि हे काय करेल तर यांच्या छत्तीसगडच्या मार्फत कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामधील छत्तीसगडमधील जी काही पंचायत आहे म्हणजे ग्रामपंचायत असेल तर त्यांच्या मार्फत जे दिव्यांग व्यक्ती आहे त्यांना आरक्षण दिलं जाणार आहे. कशामध्ये तर निवडणुकीच्या बाबतीमध्ये. आणि याच्यासाठी काय केलेलं आहे तर राज्य पंचायत राज कायदा 1993चा जो आहे 1993चा छत्तीसगड राज्य पंचायत कायदा जो आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे तर सुधारणा करण्यात आलेली आहे. ही फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. आता पंचायत राजच्या बाबतीमध्ये थोडं आपण माहिती बघू. पंचायत राज संदर्भात पंचायत राज म्हणजे शहरी पंचायत राज आणि ग्रामीण पंचायत राज याच्या संदर्भात 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण पंचायत राज संदर्भात आणि 74वी घटनादुरुस्ती आहे ती शहरी पंचायत राज संदर्भात झालेली आहे. दोन्ही घटनादुरुस्ती ज्या आहेत 1992 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये शहरी ग्रामीण जी आहे ती 24 एप्रिल 1973 पासून लागू करण्यात आलेली आहे आणि शहरी पंचायत राज जी आहे तर जून 1973 पासून लागू करण्यात 93 पासून लागू करण्यात आली 73 नाही 93 पासून लागू करण्यात आलेली आहे. आता याच्या संदर्भातलं कलम 243 जे आहे हे याच्या संदर्भात आहे. त्याच्यामध्ये मग 243 A B C D असे काय करण्यात आले तर ऍड करण्यात आलेले आहेत. कुठेपर्यंत हे कलम आहेत 243 ZG पर्यंत काय तर ही अशी कलम समाविष्ट केलेली आहे. तिथून पुढे पण क्लॉजेस वगैरे आहेत, वेगवेगळे क्लॉजेस आहेत.
आता भारताच्या घटनेमध्ये सर्वात मोठं कलम कोणतं असा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती पाहिजे की 243 हे जे कलम आहे भारताच्या घटनेमध्ये सर्वात मोठं कलम आहे, कारण 243 ABCD EFG अप टू द झेड, परत ABCD चालू होत्या, झेड जी पर्यंत आहे. सो एवढं मोठं काय तर हे पंचायत राज संदर्भातली हे कलम आहे. पंचायत राज जे आहे किंवा ग्रामपंचायतीचा उल्लेख भारताच्या घटनेमध्ये अगोदर केला होता ना. मार्गदर्शक तत्वामधील जे कलम 40 जे आहे ते काय तर ग्रामपंचायत संदर्भात देण्यात आलेलं आहे. मार्गदर्शक तत्व जे आहे त्याच्यामधील कलम 40 ग्रामपंचायतीच्या संघटना संदर्भात देण्यात आलेलं आहे आणि हे गांधीवादी तत्व आहे बघा. कलम 40 जे आहे ते गांधीवादी तत्व आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय आपण बघू. चौथा मुद्दा जो आहे तो ग्रामसभेच्या बाबतीमध्ये आहे. फोर्थ पॉइंट ग्रामसभा कुठं असते, ग्रामीण भागामध्ये असते, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ग्रामसभा असते. आता ग्रामसभेच्या बाबतीमध्ये बघा पंचायत राजमधलेच हा मुद्दा आहे. भारताच्या संविधानामधील 243B हे जे कलम आहे हे ग्रामसभेच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. थोडक्यात हे 1992 मध्ये जी घटनादुरुस्ती झाली होती 73 नंबरची, या 73 नंबरच्या घटनादुरुस्तीचा काय तर भाग आहे. आता ग्रामसभा का घेतली जाते. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांच्या मार्फत म्हणजे ज्यांची 18 वर्ष पूर्ण आहेत आणि जे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात तर त्यांच्या मार्फत ही सभा घेतली जाते. या सभेचा मुख्य जो उद्देश काय राहतो तर गावाच्या विकासासाठी म्हणजे ग्रामीण विकासासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या धोरणांच्या वरती भर दिला पाहिजे याच्या संदर्भात डिस्कशन चर्चा जी आहे ते ग्रामसभेच्या माध्यमातून केली जाते. आणि ग्रामसभा ही एक घटनात्मक शिफारस आहे, लक्षात घ्या. कारण ज्या ठिकाणी ज्या मुद्द्याला जर कलम दिलं जात असेल तर ती एक घटनात्मक शिफारस आहे. नियोजन आयोग जे आहे किंवा आत्ताचं जे नीती आयोग जे आहे हे घटनात्मक आहे का, नाही. नीती आयोग हा घटनात्मक नाही, पण ग्रामसभा जी आहे ती घटनात्मक आहे. हा पण एक प्रकारचा ग्रामीण भागामधील गावातील एक थिंक टँक, विचाराचा एक टँक आहे ना. जसं आपण नीती आयोगाला थिंक टँक म्हणतो तसा ग्रामसभा पण विचाराचा टँक आहे. पण ग्रामसभेला घटनात्मक दर्जा आहे पण नीती आयोगाला घटनात्मक दर्जा नाही. दोन्हीच्या मधला फरक माहिती असला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे ग्रामसभेच्या बाबतीमधील हे मुद्दे आहेत, माहिती असावे. नेक्स्ट पॉइंट जो आहे 5व्या नंबरचा आपण मुद्दा बघणार आहोत चर्चेमध्ये तो आहे तारांकित प्रश्न आणि अतारांकित प्रश्न याच्यामधला फरक काय आहे. तारांकित प्रश्न या दोघांच्या मधला फरक काय. तारांकित प्रश्न कशाला म्हटले जातात. आता थोडक्यात हे कुठं पाहायला भेटतात. एक म्हणजे संसदेमधील सदस्यांच्या मार्फत जो प्रश्न विचारला जातो त्याला 2 भागामध्ये डिव्हाइड करण्यात, एकूण 4 भाग आहेत पण महत्वाचे आपण 2 भाग बघतोय कारण हे चर्चेत आहेत. तारांकित प्रश्न आहे, दुसरा जो आहे तो अतारांकित प्रश्न असं म्हटलं जातो. आता तारांकित प्रश्न जे असतात संसदेच्या सदस्यांच्या मार्फत मंत्र्यांना विचारले जातात. आता ह्या तारांकित प्रश्नाच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. हा एक तोंडी प्रश्न विचारला जातो. समजा एखाद्या मंत्रीनं कशा पद्धतीचं काम केलेलं आहे त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी हा तोंडी प्रश्न असतो. ज्यावेळी हा तोंडी प्रश्न एखाद्या सदस्यांच्या मार्फत एखाद्या मंत्र्याला विचारला जातो त्यावेळी त्या मंत्र्यानं पण काय करायचं असतं तर त्याचं तोंडीच उत्तर द्यायचं असतं. आता याच्यावरती एक प्रश्न विचारला त्याच्यावरती दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो, त्याला काय म्हणतात पुरवणी प्रश्न. मग तारांकित प्रश्नामध्ये पुरवणी प्रश्न तयार होतात का, होतात. पुरवणी प्रश्न तयार होतात. ठीक आहे. म्हणजे हे मुद्दे आहेत संसदेच्या बाबतीमध्ये. आता मी जसं संसदेमध्ये म्हटलं तसं राज्य विधिमंडळामध्ये पण तारांकित प्रश्न आणि अतारांकित प्रश्न असतात का, नक्कीच असणार आहे. कारण संसदेचीच कॉपी आहे ना राज्य विधिमंडळ, त्यामुळे तिथं पण संसदेच्या संदर्भात जे मुद्दे लागू होतात फक्त कलम वेगळे आहेत. राज्यांच्या बाबतीमध्ये आहेत ना त्यामुळे त्यातील कलम वेगळी आहेत, बाकी त्यांचे जे कामकाज जे आहे ते सेमच राहतं. ठीक आहे. हे झालं तारांकित प्रश्नांच्या बाबतीमध्ये. अतारांकित प्रश्न काय असतात. अतारांकित प्रश्न म्हणजे एक म्हणजे हे लेखी प्रश्न असतात. लेखी प्रश्न विचारले जातात, उत्तर पण त्याचं कसं द्यावं लागणार तर लेखी उत्तर द्यावे लागणार आहे. आणि याच्यामध्ये पुरवणी प्रश्न तयार होतात का, नाहीत होत. पुरवणी प्रश्न म्हणजे एका प्रश्नामधून दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो का. उदाहरणार्थ आपण असं विचारात घेऊ की पर्यावरणाचे हनन होत चाललेलं आहे, मग क्लायमेट चेंज आहे, या क्लायमेट चेंजमुळेच पर्यावरणावरती दुष्परिणाम होत आहेत. मग मुद्दा दुसरा क्लायमेट चेंज आला, मग क्लायमेट चेंजवरती चर्चा केली जाणार आहे का, नाहीये. पर्यावरणाची हानी होण्यासाठी टू द पॉइंट कशावरती फोकस केलेला आहे त्याच्यावरती चर्चा करायला पाहिजे, असं अतारांकित प्रश्नाच्या अंतर्गत आपण म्हणू शकतो. पण तारांकित प्रश्नाचा विचार केला
पर्यावरणात प्रश्न विचारलेला आहे, तिथून क्लायमेट चेंजमध्ये जाऊ शकतो, तिथून सोलार एनर्जीचा वापर करा याच्यावरती जाऊ शकतो, तिथून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काय करता येईल त्याच्यावरती जाऊ शकतो. असा तारांकित प्रश्नामध्ये सप्लिमेंटरी क्वेश्चन काय होऊ शकतात, तयार होऊ शकतात. ठीक आहे, हा झाला आपला 5वा मुद्दा चर्चेसंदर्भातला. 6वा मुद्दा जो आहे करंट अफेअर प्लस पॉलिटीच्या बाबतीमध्ये आहे. राज्यांचं नाव बदलायचं असेल तर काय करायला पाहिजे, राज्यांचे नाव किंवा सीमा बदलायच्या असतील तर काय करायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे 2000 साली काय करण्यात आलं होतं, उत्तर प्रदेशमधून उत्तरांचल वेगळं करण्यात आलेलं होतं, पण त्याला 2006 मध्ये त्याचं नाव काय करण्यात आलं तर उत्तराखंड करण्यात आलं होतं, उत्तराखंड. आता इथं काय कळलं आपलं, उत्तर प्रदेशमधून जो प्रदेश वेगळा केला त्याला उत्तरांचल सुरुवातीला म्हटलं जात होतं, 2006 मध्ये त्याचं नाव बदललं. पण नाव बदलण्याची प्रोसेस काय आहे याच्या संदर्भातली माहिती, भारताचं जे कलम आहे घटनेतील कलम 3च्या अंतर्गत काय केलं जातं तर नाव बदललं जातं. आता नाव बदलण्याची प्रोसेस काय असते बघा, एक आपण हा संसद विचारात घेऊ. संसद, आता संसदेमध्ये एखाद्या सदस्यांच्या मार्फत एखादा सदस्य त्या राज्याचा असेल तर त्या सदस्याच्या मार्फत काय केलं जातं की सांगितलं जातं आम्हाला आमच्या राज्याचं नाव काय करायचं आहे, बदलायचं आहे. म्हणजे सदस्यांच्या मार्फत सांगितलं जातं. सदस्यांच्या मार्फत सांगितल्यानंतर ते राष्ट्रपतींच्याकडे जातं, प्रेसिडेंटकडे जातं. प्रेसिडेंटच्या मार्फत काय केलं जातं तर त्या राज्याच्या विधानमंडळाकडे याच्याविषयी काय केलं जाते, माहिती पाठवली जाते की असं नाव बदलण्याचा विचार चालू आहे. या विधानमंडळाला एक ठराविक कार्यकाळ दिला जातो. विधानमंडळाने त्या ठराविक कार्यकाळामध्ये समजा कोणती माहिती दिली नाही तरी त्याच्यावरती सर्वस्वी निर्णय जो आहे ते कोणाच्या मार्फत घेतला जातो तर संसदेच्या मार्फत घेतला जातो. मग संसदेमध्ये विधानमंडळाने ठराविक कार्यकाळामध्ये निर्णय दिला किंवा नाही दिला, पुन्हा संसद तो कार्यकाळ कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करते. आता चर्चा केल्यानंतर पुढची प्रोसेस काय, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यासाठी मतदान होतं. आता हे मतदान जे आहे ते कशा पद्धतीचं असतं तर सिंपल मेजॉरिटी, साध्या बहुमताने याच्यावरती मतदान होतं. आणि समजा सभागृहानं जर त्याला मान्यता दिली तर राष्ट्रपतींच्या मार्फत, प्रेसिडेंटच्या मार्फत साईन केली जाते आणि त्यावेळेला त्या राज्याचं नाव काय केलं जातं तर बदललं जातं, राज्याचे नाव बदल. अशा पद्धतीची एक सिंपल प्रोसेस आहे नाव बदलण्याच्या बाबतीमध्ये. आणि याची जी काही माहिती जी आहे भारताच्या घटनेच्या कलम 3 मध्ये देण्यात आलेली आहे. हे माहिती असून दे, हे जे रिव्हिजन करतोय ना, हे मुद्दे जे आहेत खूप महत्त्वाचे आहेत. राज्यशास्त्राचे व्हिडिओ तर आहेतच, पण त्याच्याबरोबर ह्या रिव्हिजनच्या मुद्द्यांना तुम्ही अजिबात स्किप करायचं नाहीये. ठीक आहे, हा 7वा मुद्दा झाला आपला रिव्हिजनच्या म्हणजे करंट प्लस पॉलिटीचा 7वा मुद्दा. 6वा आता आपण बघणार आहोत 7 नंबरचा मुद्दा, म्हणजे जागा रिक्त राहणे याच्या संदर्भात आहे. जागा रिक्त राहणे. आता बघा, मागच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आता याच्यामध्ये जागा रिक्त राहणे याच्या संदर्भात आपण थोडी माहिती बघू. समजा नरेंद्र मोदी आता लोकसभेच्या 2 ठिकाणच्या जागा त्यांच्या मार्फत लढवण्यात आलेल्या होत्या. आता 2 ठिकाणच्या जागा त्यांनी लढवलेल्या. आता समजा त्यांनी या 2 ठिकाणच्या जागापैकी एक जागा काय करायची असते तर निवडायची असते. स्वतः माझं उदाहरण देतो. आता मला काय करायचं आहे, लोकसभेसाठी उभा राहायचं आहे. लोकसभेसाठी उभा राहण्यानंतर मी महाराष्ट्रामधील कोणत्याही, एकूण 48 महाराष्ट्रामध्ये जागा आहेत ना, त्याच्यामध्ये कोणत्याही 2 जागांच्या वरती उभा राहिलो. ए हा मतदारसंघ आणि बी या मतदारसंघामध्ये, आणि दोन्ही जागांच्या वरती मी निवडून आलो. ठीक आहे ना, उदाहरण थोडं इंटरेस्टिंग आहे. दोन्ही जागांच्या वरती निवडून आलो तर माझ्याकडे काय दिले असतात, इलेक्शन कमिशनच्या मार्फत 14 दिवस दिलेले असतात. ए किंवा बी दोन्हीपैकी एका कोणत्याही मतदारसंघाचा खासदार म्हणून तुम्हाला निवड करावी लागेल. समजा मी दोन्हीपैकी 14 दिवसामध्ये कशाचीच निवड केली नाही तर काय होऊ शकतो, दोन्ही जागावरती मी खासदार झालो असलो तरीही 14 दिवसानंतर मी बेखासदार होणार. म्हणजे थोडक्यात मी कोणताही खासदार राहणार नाही. मग मला काय करावं लागेल, 14 दिवसामध्ये एकतर या मतदारसंघाच्या अंतर्गत मला खासदारकी निवडावं लागेल किंवा या मतदारसंघाच्या अंतर्गत. थोडक्यात एका मतदारसंघाची जागा काय राहते, रिक्त राहते. आता ही रिक्त राहिल्यानंतर काय करावं लागतं, मग इथं पुन्हा एकदा पोटनिवडणूक घ्यावी लागते. सिंपल आहे. आता हे असं का केलं जातं बघा,
हे दोनच जागांच्या वरती लढलं जातं. म्हणजे थोडक्यात काय असू शकतं याच्या पाठीमागचं रिझन, सरकार स्थापन करण्यासाठी एका व्यक्तीनं 2 ठिकाणी जागा लढवल्या, 2 ठिकाणी जर निवडून आली तर खूप चांगलं असू शकतं ना. सरकार स्थापन करण्यासाठी 1+ खासदार भेटला आणि इथं पोटनिवडणुकीमध्ये ह्या व्यक्तीने म्हणजे मी जर निवडून आलेलो आहे हे मी एक सेंटर सिलेक्ट केलं, मग आता बी साठी कुणाला मला निवडून द्यायचं असेल तर इथं मी एखाद्या व्यक्तीला सांगू शकतो की तू इथं उभा राहा आणि माझा त्याला सपोर्ट आहे, मी असं सांगितलं की इथून पण तो निवडून येणार. सिंपल. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन्ही जागा त्या पक्षाच्या राहू शकतात. आता एक प्रश्न आपल्याला तयार होतो की समजा मला 5 मतदारसंघावरती लोकसभेच्या मतदारसंघावरती जागा एकट्यानेच उभा राहायचा, राहू शकतो का? अजिबात नाही. मग 48 ठिकाणी एकच व्यक्ती निवडून उभा राहिली असती ना, नाहीये ना. मग त्यामुळे काय करावं लागेल, जास्तीत जास्त 2च ठिकाणी तुम्ही काय करू शकता, उभा राहू शकता. म्हणजे एक आपल्याला मुद्दा कळला, लोकसभेच्या एका व्यक्तीच्या मार्फत जास्तीत जास्त 2 जागा लढवल्या जाऊ शकतात. 14 दिवसाच्या कार्यकाळामध्ये दोन्ही ठिकाणी जर निवडून आली असेल, दोन्हीपैकी एक निवडावी लागते, नाहीतर घरी जावं लागतं. म्हणजे कुठंच तुम्हाला जागा भेटणार नाही. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा जो आहे, दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलं, समजा मी लोकसभामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये दोन्हीमध्ये पण काय झालं तर निवडून आल्यानंतर मला काय देतात, पुन्हा एकदा 14 दिवस देतात. दोन्हीपैकी एक निवड कुठली तरी. समजा मी दोन्हीपैकी कोणतीही एक निवडली नाही तर लोकसभेतील जागा ऑटोमॅटिक काय होते, रिक्त राहते. मग मला 14 दिवसामध्ये एक तर लोकसभेची निवडावी लागते किंवा विधानसभेची निवडावी लागते. हा झाला दुसरा मुद्दा. हा पहिला, हा दुसरा मुद्दा झाला. 1 मिनिट, तिसरा मुद्दा आपण हे क्लीन करू थोडं. तिसरा मुद्दा काय आहे बघा, मी स्वतः लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही जागांच्या वरती निवडून आलो. दोन्ही ठिकाणी मी उभा राहिलो, दोन्ही ठिकाणी पण निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर मला काय केलं जातं, बाबा तुझ्याकडे 10 दिवस आहेत, एक तर लोकसभेचा बन किंवा राज्यसभेचा खासदार बन, आणि दोन्हीपैकी जर कुठलाच बनला नाही तर काय होतं, वरिष्ठ सभागृहाची जागा रिक्त राहते. वरिष्ठ सभागृह कोणतं आहे, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. मग राज्यसभेतील जागा माझी रिक्त राहते. चौथा मुद्दा इथं काय येणार आहे, मी ऑलरेडी लोकसभेचा सदस्य आहे आणि मी राज्यसभेमध्ये पण उभा राहिलो, निवडून आल्यानंतर मला निवडायची असते 10 दिवसामध्ये कुठलीही एक जागा. जर निवडली नाही तर ऑटोमॅटिक पुन्हा एकदा वरिष्ठ सभागृहाची जागा रिक्त राहते. ठीक आहे. तर हे झाले 4 जागा रिक्त राहण्यासंदर्भातील मुद्दे. याच्यामधील जो इथं देण्यात आलेला आहे लोकसभा आणि इथला जो विधानसभेचा, याचा उल्लेख भारतीय संविधानातील कलम 101 मध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एकाच सभागृहामधून 2 वेळा निवडून आलेले असेल, म्हणजे मी म्हटलो ना, मी महाराष्ट्र राज्यातील 2 जागा लोकसभेच्या निवडून आलो, तर त्याचा उल्लेख रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ऍक्ट 1951 मध्ये उल्लेख केलेला आहे. मराठीमध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याचा उल्लेख 101 मध्ये केलेला आहे, याचा उल्लेख पण 101 कलम मध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हा झाला आपला 7वा मुद्दा. 8वा मुद्दा रिव्हिजनच्या बाबतीमधला जो आहे तो आहे प्रोटेम स्पीकर कोणाला म्हटलं जातं. प्रोटेम स्पीकर, मला त्यांचं नाव जे आहे ना, आता लोकसभेची निवडणूक झाली ना, लोकसभेच्या निवडणुकीवेळेला जे प्रोटेम स्पीकर जे होते लोकसभेचे, तात्पुरते आपण म्हणू अध्यक्ष जे होते, ते कोण होते त्यांचं नाव मला सांगायचं आहे. पहिला क्वेश्चन लोकसभेच्या बाबतीमध्ये. आणि महाराष्ट्राच्या पण निवडणुका झाल्या, तिथे पण प्रोटेम स्पीकर असणार ना, त्यांचं पण नाव काय आहे. दुसरा क्वेश्चन आहे महाराष्ट्र विधानसभा जी आहे त्याच्याविषयी पण तुम्ही खाली सांगायचं आहे. आता प्रोटेम स्पीकर काय असते, प्रोटेम स्पीकर जे आहे हे फक्त ठराविक कार्यकाळासाठी त्या पदावरती असतात. मी आता लोकसभेच्या बाबतीमध्ये बोलणार आहे, ते सर्व राज्यसभेच्या ह्याच्यासाठी राज्याच्या विधानसभेला पण लागू होतात. स्पीकर जे आहे हे कोणापुढे शपथ घेतात, एक राष्ट्रपतींच्या समोर शपथ घेतली जाते. दुसरं एखादं, तर समजा लोकसभेची निवडणूक झाली, आता लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जी पहिली बैठक असते ना, पहिल्या बैठकीच्या अगोदरचे जे लोकसभेचे अध्यक्ष असतात त्यांच्या मार्फत काय केलं जातं तर पद रिक्त केलं जातं. आता त्यांनी पद रिक्त केल्यानंतर, आता ते पद रिक्त झालं ना, मग रिक्त झाल्यानंतर तात्पुरते एका लोकसभेच्या अध्यक्षाची निवड केली जाते. त्या तात्पुरत्या केलेल्या लोकसभेच्या अध्यक्षाच्या निवडीला काय म्हटलेलं आहे तर प्रोटेम स्पीकर असं म्हणण्यात आलेलं आहे. आता प्रोटेम स्पीकरांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर वर्षाचा नाहीये, महिन्याचा नाही, जास्तीत जास्त ते 1, 2, 5, 10 एवढे दिवसच त्या पदावरती राहू शकतं. म्हणजे थोडक्यात लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या
शेवटच्या दिवसापर्यंत जो स्पीकर राहतो, पण अगोदरचा स्पीकर आहे त्यानं राजीनामा दिल्यानंतर तिथं काय असणार आहे तर तात्पुरता असणाऱ्या स्पीकरला प्रोटेम स्पीकर असं म्हणतात. हा जो प्रोटेम स्पीकर आहे मग याचं काम काय असतं? काम काही नाहीये, जे निवडून आलेले खासदार जे आहेत खासदार तर यांना शपथ देण्याचं काम प्रोटेम स्पीकरच्या मार्फत केलं जातं. सिंपल आहे. आता प्रोटेम स्पीकर यांची मग यांना तात्पुरतं म्हटलेलं आहे, मग यांना इतर जे कायमस्वरूपी जो स्पीकर येणार आहे तशा प्रकारचे सर्व अधिकार, विशेषाधिकार, पदाचे जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या दिल्या जातात का? सर्वच्या सर्व गोष्टी, सर्वच्या सर्व विशेषाधिकार यांनाही लागू असतात. लक्षात घ्या. ओके. प्रोटेम स्पीकरच्या बाबतीत मला 2 प्रश्नांची उत्तर द्या. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये प्रोटेम स्पीकर कोण होते ते. थोडं किचकटपणा होतो ना, म्हणजे लिहितोय त्याच्यामध्ये. तुम्ही मी जे बोलतोय ना त्याच्याकडे थोडं लक्ष द्या, आणि इथं पण पेन फिरवतो ना त्याच्यावरती पण लक्ष द्या. नक्कीच तुमच्या लक्षामध्ये मी जे शिकवतो ते राहणारच. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा जो आहे 9वा मुद्दा कॅबिनेट सेक्रेटरीच्या बाबतीमध्ये आहे. कॅबिनेट सेक्रेटरी किंवा कॅबिनेट सचिव असं म्हटलं जातं. हे एक सर्वोच्च IAS अधिकाऱ्याचं पद आहे. IAS अधिकाऱ्याचं सर्वोच्च पद आहे. एका साईडला पंतप्रधान आणि दुसऱ्या साईडला कॅबिनेट सेक्रेटरी असतो. या दोघांच्या मार्फत हा लोकांच्या समोर पंतप्रधानाचा चेहरा असतो, पण ॲक्च्युली प्रशासन जे चालवलं जातं ते कॅबिनेट सेक्रेटरीच्या मार्फत चालवलं जातं. बघा, या कॅबिनेट सेक्रेटरी जो आहे याची जे प्रशासन पूर्ण देशाचं या कॅबिनेट सेक्रेटरीच्या मार्फत चालवलं जातं, आणि हा पंतप्रधानाच्या अंतर्गत काय करत असतो तर काम करत असतो. जसं केंद्र आपण म्हणतो ना मुख्य सचिव आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांना जे असतात ते मुख्य सचिव जे आहेत चीफ सेक्रेटरी असं म्हटलं जातं. हे जे आहे ते प्रशासकीय हेड असतात. हे बाकीचे म्हणजे राजकीय इतर बाबींच्या मध्ये निर्णय घेत असतात, पण प्रशासनाच्या संदर्भात जो निर्णय असतो तो चीफ सेक्रेटरीच्या मार्फत घेतला जातो. तसंच इथं कॅबिनेट सेक्रेटरीच्या मार्फत याच्या संदर्भात निर्णय घेतले जातात. आता कॅबिनेट सेक्रेटरीचा कार्यकाळ किती असतो? 2 वर्षाचा कार्यकाळ कॅबिनेट सेक्रेटरीचा असतो. जास्तीत जास्त किती वर्ष असू शकतो? 4 वर्ष असू शकतो. समजा वाटलं की पंतप्रधान यांचा कार्यकाळ आणखी वाढवायचा आहे तर जास्तीत जास्त किती वाढवला जाऊ शकतो? फक्त 3 महिने कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच एकदा एखाद्या व्यक्तीची कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केल्यानंतर तो 2 वर्ष त्या पदावरती राहू शकतो, आणि पुन्हा त्याची पुनर्नियुक्ती जास्तीत जास्त आणखी 2 वर्ष केली जाऊ शकते, आणि पुन्हा असं वाटलं की आणखी ठेवायचं आहे तर त्याला जास्तीत जास्त 3 महिने त्या पदावरती ठेवलं जाऊ शकतं. ठीक आहे. हा जो कॅबिनेट सेक्रेटरी जो असतो तो भारताच्या सिव्हिल सर्व्हिस बोर्ड जो आहे या सिव्हिल सर्व्हिस बोर्डचा एक्स ऑफिसो चेअरमन असतो. चेअरमन असतो. आता एक्स ऑफिसो चेअरमन कशाला म्हटलं जातं? हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये. उपराष्ट्रपती काय आहे? एक्स ऑफिसो चेअरमन. एक्स ऑफिसोला म्हटलं जातं पदसिद्ध. थोडक्यात एखादी व्यक्ती उपराष्ट्रपती झाली तर ती राज्यसभेची पदसिद्ध काय असते? सभापती असते. बरोबर. तशाच पद्धतीने इथं पण एक्स ऑफिसोचा अर्थ होत आहे एखादी व्यक्ती जर कॅबिनेट सेक्रेटरी झाली ती पदसिद्ध सिव्हिल सर्व्हिस बोर्डची काय असते तर अध्यक्ष असते, चेअरमन असते. ठीक आहे. त्याचबरोबर जे सचिवालय जे आहे या सचिवालयाचा मुख्य कॅबिनेट सचिव असतो. ठीक आहे. हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. आता याचा सर्वांचा उल्लेख कुठं केलेला आहे मित्रांनो? तर या सर्वांचा उल्लेख ऑल इंडिया सर्व्हिस ॲक्ट 1958 मध्ये या सर्वांचा उल्लेख केलेला आहे. ऑल इंडिया सर्व्हिस जे आहे याच्या संदर्भातले कलम भारतीय संविधानातील 312 आहे. 315 पासून 323 पर्यंत जो उल्लेख आहे तो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन प्लस स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या संदर्भात देण्यात आलेले आहे. बघा किती अशा फॅक्ट्स, किती असे एकमेकांना गुंतलेले मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. ओके. ठीक आहे. हा आपला 9वा मुद्दा रिव्हिजनचा कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट 10वा मुद्दा काय आपण ते बघू. आता ग्राम न्यायालय जे आहे याच्या संदर्भात 2008चा कायदा आहे. ग्राम न्यायालय कायदा 2008च्या अंतर्गत ग्राम न्यायालयाची स्थापना केली जाते. कधीपासून याची पहिली इम्प्लिमेंट करण्यात आली या ग्राम न्यायालय कायद्याची तर 2 ऑक्टोबर 2009 पासून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. संपूर्ण देशाच्या राज्यांच्या मध्ये आहे का? नाही. काही राज्यांनी हा कायदा लागू केलेला
नाही. ओके. आता ग्राम न्यायालयामधला जो मुख्य न्यायाधीश जो असतो त्याला काय म्हटलं जातं तर न्यायाधिकारी म्हटलं जातं. न्यायाधिकारी असं म्हटलं जातं. आता न्यायाधिकारी जो असतो हा फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असला पाहिजे. फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे क्लास 1 ऑफिसर असला पाहिजे. ज्युडिशियलमधला मॅजिस्ट्रेटमधला दंडाधिकारी आपण म्हणतो ना, न्यायिक दंडाधिकारी फर्स्ट क्लासच्या पदाचा असला पाहिजे. आता यांच्यामार्फत काय केलं जाते बघा. का ग्राम न्यायालय गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे का? देशामध्ये 3.8 करोड केसेस ज्या आहेत त्या पेंडिंगल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण वरच्या ज्या 80 लाख केसेस आहेत हा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या सोडल्या तर 3 करोड केसेस आहेत ग्रामीण भागातील इतर छोट्या मोठ्या गोष्टींना धरून. मग यांचा निकाल लावणं पण गरजेचं आहे ना. आणि आपल्याला माहिती आहे भारताच्या जे काही न्यायव्यवस्था एकदम फास्ट रॅपिडली निर्णय देते नाही लगेच निर्णय देत नाही. मग त्यामुळे अशा प्रकारचं काहीतरी ग्राम न्यायालय किंवा न्यायपंचायत अशा प्रकारची स्थापना पण करणं गरजेचं आहे ना. आणि त्या उद्देशानंच काय केलेलं आहे मग ग्राम न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे कोणाच्या अंतर्गत काम करतं ग्राम न्यायालय तर उच्च न्यायालयाच्या ज्युरिस्डिक्शनच्या अंतर्गत काय करत असतं हे काम करत असतं. आता ग्राम न्यायालयाचे एकूण 2 भाग केलेले आहेत बघा. वेगवेगळ्या केसेससाठी वेगवेगळे न्यायालय. एक म्हणजे आहे तो क्रिमिनल ऑफेन्स. क्रिमिनल ऑफेन्स इंग्लिशमध्ये मी म्हणतोय ना, डोंट वरी, मराठी त्याचा अर्थ सांग. क्रिमिनल ऑफेन्स म्हणजे काय तर फौजदारी गुन्हा. आणि सिव्हिल ऑफेन्स म्हणजे काय? सिव्हिल ऑफेन्स. ऑफेन्स म्हणजे गुन्हा. सिव्हिल ऑफेन्स जे आहे त्याला दिवाणी गुन्हा असं म्हटलं जातं. या दोन्ही भागांच्या मध्ये ग्राम न्यायालय काम करत असतं. ठीक आहे. हा मुद्दा आहे ग्राम न्यायालयाच्या बाबतीत. थोडं माहिती असून प्रश्न विचारला तर ग्राम न्यायालय कशासाठी स्थापन केलेलं आहे इथं त्याचे उत्तर दिलेलं आहे. कोण असतं ते पण माहिती असून कधीपासून चालू केलेलं आहे ते पण माहिती असून दे. नेक्स्ट मुद्दा जो आहे 11वा मुद्दा 11th पॉइंट काय आहे हा इंग्लिशमध्ये शब्द आहे बट डोंट वरी मी त्याला मराठीत एकदम व्यवस्थित सांगेल. रिव्ह्यू पिटिशन कशाला म्हटलं जातं. आता एक पहिल्यांदा पिटिशनचा अर्थ काय याला आपण मराठीत म्हणतो याचिका. रिव्ह्यू म्हणजे काय पुनर्याचिका. पुनर्याचिका आता समजून आलं ना तुमच्या. आता एक लक्षात घेऊया आपण. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत एकांना निर्णय दिलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. निर्णय दिल्यानंतर या सर्वोच्च न्यायालय निर्णयाला आपण सांगू शकतो बाबा तुम्ही एकदा विचार करा. यालाच म्हटलं जातं रिव्ह्यू पिटिशन जे आहे. आता हे रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला काय केलं जातं पुनर्विचार करण्यासाठी सांगितलं जातं. पण त्याच्यासाठी एक बेस पकडणं गरजेचं आहे. बेस काय असला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये मेजर अशी चूक दिसली पाहिजे. मेजर मिस्टेक आपण म्हणू मिस्टेक दिसणं गरजेचं आहे. जर मेजर मिस्टेक जर दिसली नाही तर पुनर्याचिका नाही दाखल करू शकत. आणि जरी दाखल केली तरी सर्वोच्च न्यायालय त्याला खारिज करू शकतं. ओके. मेजर मिस्टेक असली पाहिजे. दुसरा मुद्दा जर असेल मायनर मिस्टेक असेल मायनर मिस्टेक असेल तर सर्वोच्च न्यायालय याच्याकडे दुर्लक्ष करू शकते किंवा त्याला विचारातच घेऊ शकत नाही. आता या संदर्भातला पुनर्याचिकेच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो सुप्रीम कोर्टला दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालय दिलेला आहे. त्याचबरोबर या सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारची पुनर्याचिका फक्त आणि फक्त इंडियन सिटिझनच्या मार्फतच दाखल केली जाऊ शकते. आणि भारताच्या संविधानामध्ये याच्या संदर्भातलं कलम 137 देण्यात आलेलं आहे. पुनर्याचिके संदर्भात देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हे मुद्दे फॅक्ट्स आहेत लक्षात ठेवा. नेक्स्ट मुद्दा जो आहे 12वा मुद्दा काय आपण बघू. 12वा मुद्दा नेक्स्ट पॉइंट आपण बघू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आता चालू आहे ना एक केस चालू होती बघा. प्रशांत भूषण यांनी न्यायालयाचा अपमान केलेला आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्यांना ₹1 दंड पण दिलेला आहे बघा. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट न्यायालयाचा अवमान कशामध्ये उल्लेख केलेला आहे तर भारतीय संविधानातील कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात काय करण्यात आले कंटेम्प्ट ऑफ कोर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानातील कलम 215 जे आहे याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या बाबतीमध्ये कायदा पण आहे का आहे ना. कायदा पण केलेला आहे ना 1971चा कायदा आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 आहे. आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कशाला म्हटलं जातं बघा. एकूण 2 प्रकारे केला जाऊ शकतो न्यायालयाचा अवमान. एक सिव्हिल आणि दुसरं आहे ते क्रिमिनल. क्रिमिनलच्या बाबतीमध्ये काय केला जाऊ शकतो
तर न्यायालयाच्या आवारामध्ये जाऊन न्यायालयाच्या एखाद्या न्यायाधीशाला धमकी वगैरे देणं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या मोठ्या मोठ्या कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये येत आहेत. छोट्या छोट्या का म्हणतोय बघा, अशाही धमकी आसपास आपल्या आसपास पण एकमेकांना दिल्या जातातच की, पण न्यायालयामध्ये जाऊन देऊ शकत नाही, तर न्यायालयाच्या प्रिमासिसमधून दिली जाऊ शकत नाही. दुसरा जो आहे तो सिव्हिल म्हणजे काय असणार आहे, न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध काय करणे, तर आवाज उठवणे. फक्त तो आवाज उठवला, त्याच्यातून जर काहीतरी असं काहीतरी झालं, न्यायालयाचा अवमान झालेला असं वाटलं, आता याच्यातील सर्वस्वी निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या मार्फत घेतला जातो. आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचाच अवमान केलेला होता ना प्रशांत भूषण यांच्या मार्फत, सो त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, थोडं माहिती असून दे कलम कोणता आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामधलं कलम कोणता आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या बाबतीमध्ये. ओके, नेक्स्ट नंबरचा जो मुद्दा आहे 13 नंबरचा मुद्दा आपण बघू. 13 नंबरचा मुद्दा काय आहे तो बघू. तो आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. अगोदर किती होती, 31, 30 + 1 असं होतं. एक कोण आहे, तर मुख्य न्याय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 30 जणांची नियुक्ती केली जात होती कॉलेजियम पद्धतीच्या मार्फत. आता यांची संख्या किती केलेली आहे, तर 34 केलेली आहे, म्हणजे 33 + 1 करण्यात आलेली आहे. आता या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाच्या मार्फत केली जाते, न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे प्रेसिडेंट राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते. पण राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने करतात का, नाही आता तू न्यायाधीश, उद्या मला म्हणतील न्यायाधीश, उद्या तुम्हाला पण म्हणतील न्यायाधीश, म्हणू शकतात का, नाही. तर जे कॉलेजियम जे आहे या कॉलेजियमच्या मार्फत निवड केलेल्या व्यक्तींचीच न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाते. आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यासाठी जी पात्रता जी आहे भारतीय संविधानातील कलम 124चा क्लॉज 2 याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. काय आहे कॉलेजियम पद्धत, तर काही नाही आहे. कॉलेजियम पद्धतीमध्ये 4 वरिष्ठ न्यायाधीश असतात सर्वोच्च न्यायालयाचे आणि एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या मार्फत निर्णय घेऊन काय केले जाते, तर एका न्यायाधीशाला सुचवलं जातं की याला तुम्ही काय करा, तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनवा. राष्ट्रपतींना सांगितलं जातं आणि राष्ट्रपतींच्या वरती हे बंधनकारक असतं. राष्ट्रपती त्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करतात. ठीक आहे, आता न्यायाधीशांचा कार्यकाळ मॅक्सिमम किती असतो, तर 65 वर्षाचा देण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त न्यायाधीश 65 वर्षापर्यंत न्यायाधीश म्हणून काम करू शकतात असं सांगितलेलं आहे. आता पात्रता काय सांगितलेलं आहे, यांची पात्रता एवढीच सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीनं उच्च न्यायालयामध्ये कमीत कमी 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे. उच्च न्यायालयामध्ये सलग 5 वर्ष केलं पाहिजे, किंवा 10 वर्ष, और मी म्हणतो बघा इथं 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे, वकिली उच्च न्यायालयामध्ये, किंवा और काय केलं पाहिजे, राष्ट्रपतींच्या मार्फत प्रेसिडेंटला असं वाटलं पाहिजे की हा खूप असा कायदे पंडित आहे, कायदेतज्ञ आहे, असं राष्ट्रपतींना वाटणं काय गरजेचं आहे. त्यावेळेला त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून केली जाते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये आपण 13 मध्ये मुद्दे बघितले. आता 14वा जो मुद्दा आहे याच्यामध्ये आपण बघू की सर्वोच्च न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश जो आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, तर याची नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते हे माहिती आहे. पण कोणाची नियुक्ती केली जाते, तर जो वरिष्ठ आहे त्याला आपण काय म्हणतो, सिनियर असं म्हणतो. जो सिनियर आहे त्या सिनियरिटीच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. मग सिनियरिटी कशावरती बघितली जाते, वयाच्या आधारावरती नाही हो, वय अजिबात विचारात घेतलं जात नाहीये. मग कशाच्या आधारावरती, एखादी व्यक्ती, आता ए आणि बी या 2 व्यक्ती काय आहेत, ए ह्या व्यक्तीचं वय 65, आपण 65ला रिटायर होतो, 64 वर्ष आहे. बी ह्या व्यक्तीचं वय 61 वर्ष आहे. एक सिंपल आपण उदाहरण घेत आहे बघा. आता जी ए ही व्यक्ती जी आहे 1985 मध्ये न्यायाधीश झालेली आहे आणि बी ही व्यक्ती जी आहे 1984 मध्ये न्यायाधीश झालेली आहे. आता तुम्ही मला सांगा, इथं जर वयाच्या आधारावरती जर सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश बनू शकत नसेल, तर या दोन्हीपैकी न्यायाधीश कोण बनणार आहे, जो 1984 मध्ये झालेला आहे, याच्याकडे 1 वर्ष एक्स्ट्रा एक्सपिरियन्स आहे ना न्यायदानाचा, सो या व्यक्तीला न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाते. पण काही अपवाद आहेत. काही व्यक्तींना काय केलेलं आहे, तर न्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली आहे. इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये केलेली आहे आणि जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये पण करण्यात आलेली आहे. त्या दोन्ही व्यक्तींची थोडी नावं सांगा मला खाली कमेंट बॉक्समध्ये. थोडं तुम्ही पण सर्च करा ना, नसेल माहिती तर डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयाच्या व्हिडिओजमध्ये जावा, यूट्यूब चॅनलवरती आपल्या एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल तिथं.
की कोण किती वर्ष 1971-72ला कोण होतं, 77ला कोण होतं, सगळी माहिती मिळून जाईल. ठीक आहे. तर आपल्याला माहिती असून दे सेनियोरिटी कशा संदर्भात विचारात घेतली जाते, वयाच्या आधारावरती नाही तर त्यांच्या कामाच्या एक्सपिरियन्सच्या आधारावरती सेनियोरिटी विचारात घेतली जाते. ओके. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे न्यायाधीशांना पदावरून कशा पद्धतीने काढलं जातं. रिमूव्हल 15 नंबरचा मुद्दा आहे ना हा, रिमूव्हल ऑफ जज. बघा तुमचे मराठी पण कव्हर होत आहे, मराठी शब्द पण येतात आणि थोडे इंग्लिश पण कळतात. रिमूव्हल ऑफ जज, न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत काय आहे. तर भारतीय संविधानामधील कलमला काय म्हटलं जातं, आर्टिकल 124, त्याचं उपकलम जे आहे त्याला क्लॉज म्हटलं जातं, 4 मध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर याचा उल्लेख आणखी कुठे केलेला आहे, जज इन्क्वायरी ऍक्ट, जज इन्क्वायरी ऍक्ट 1968 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आता काय प्रोसेस असते बघा, समजा एखाद्या मी हा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे, सर्वोच्च न्यायालय विजय कदम हा काय आहे तर एक न्यायाधीश आहे. उदाहरण घेऊया ना, त्याला काय होतंय, मी राष्ट्रपती पण बनलोय, मी पंतप्रधान पण बनणार, पण मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश पण बनणार, असं तुम्ही पण स्वतःला म्हणा ना, माझ्या जागी तुम्ही पण तुमचा शब्द वापरू शकता. ठीक आहे. थोडे इंटरेस्टिंगली बघू ना. आता मला पदावरून बाहेर काढायचं आहे. बाहेर काढण्यासाठी 2 कारणं पाहिजे. एक म्हणजे मिसबिहेवियर किंवा दुसरं जे आहे ते इनकॅपॅसिटी. मिसबिहेवियर काय म्हणा, गैरवर्तणूक आपण म्हणतो, गैरवर्तन, आणि इनकॅपॅसिटी म्हणजे अकार्यक्षम. आता मी गैरवर्तन केलं असेल किंवा अकार्यक्षम असेल असं जर वाटलं तर मला पदावरून काढलं जाऊ शकतं. आता प्रोसेस काय असणार आहे, समजा राज्यसभेमध्ये एखाद्या सदस्याला वाटलं की नाहीये विजय कदम काय आहेत तर हे गैरवर्तणूक आणि अकार्यक्षम न्यायाधीश आहेत, त्यांना पदावरून काढलं पाहिजे. त्यासाठी राज्यसभेच्या एका सदस्यांच्या मार्फत इतर जणांचा सपोर्ट घेतला जातो. किती पाहिजे इतर जण, 50 जण पाहिजेत, म्हणजे 50 जणांचा लेखी निवेदन असलं पाहिजे राज्यसभेच्या बाबतीमध्ये. आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये विचार केला तर 100 जणांचं लेखी निवेदन पाहिजे लोकसभेच्या बाबतीमध्ये. हे निवेदन कोणाला द्यायचं, लोकसभा असेल तर लोकसभेचे जे अध्यक्ष किंवा आपण त्यांना स्पीकर असं म्हणतो, स्पीकर यांच्याकडे हे निवेदन द्यायचं. आणि राज्यसभेचं असेल तर सभापतींच्याकडे द्यायचं. ठीक आहे. आता यांच्याकडे दिल्यानंतर हे काय करतात, पीठासीन अधिकारी यांना म्हटलं जातं. ठीक आहे. प्रिसाइडिंग ऑफिसर आपण म्हणतो यांना. यांच्याकडे दिल्यानंतर हे काय करतात, चेक करतात बाबा यांनी खरोखर मुद्दा मांडलेला बरोबर आहे का. समजा यांना वाटलं की खरंच विजय कदम काय आहे तर गैरवर्तणूक करणारा कार्यक्षम आहे, मग त्याच्यावरती काय केलं जातं, या पीठासीन अधिकाऱ्यांच्या मार्फत एक समिती बसवली जाते. त्या समितीमध्ये 3 सदस्य असतात. 3 सदस्य असतात. आता या 3 सदस्यांच्यामध्ये कोण कोण असतो, एक सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, त्याचबरोबर उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश एखादा नियुक्त केला जातो, आणि एखादा कायदेपंडित असतो. यांच्यामार्फत काय केलं जातं तर एकदम व्यवस्थित चेक केलं जातं नक्की हा गैरवर्तणूक अकार्यक्षम आहे का. जर तसं जाणवलं मग त्यांच्यामार्फत या पीठासीन अधिकाऱ्यांना रिपोर्ट दिला जातो की हा खरंच ही व्यक्ती काय तर गैरवर्तणूक करते, अकार्यक्षम आहे. मग त्यांच्यामार्फत काय केलं जातं, हा प्रस्ताव सभागृहामध्ये मांडला जातो. मग लोकसभेमध्ये मांडल्यानंतर 2/3 बहुमताने तो पास व्हायला पाहिजे. तिथून तो राज्यसभेमध्ये जातो, राज्यसभेमध्ये पण 2/3 बहुमताने पास व्हायला पाहिजे. तिथून जातो राष्ट्रपतींच्या, प्रेसिडेंटकडे जातो, प्रेसिडेंटने त्याच्यावरती साईन केल्यानंतर मला घरला जावं लागणार. म्हणजेच थोडक्यात मला काय करावं लागणार तर पद सोडावे लागणार आहे. सिंपल आहे, याच्यामध्ये काही अवघड आहे का, नाही, फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट मुद्दा जो आहे 16 नंबरचा मुद्दा, आपण 20 मुद्दे बघू या व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो, राहिलेले जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओला बघू. जेवढे जसे बघता येईल तेवढ्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करू. केरळ उच्च न्यायालयाच्या मार्फत घेतलेला निर्णय जो आहे त्याच्याविषयी बघू आपण. केरळ हायकोर्ट, काय केरळ हायकोर्टने निर्णय घेतलेला आहे की जे शाळा असतील, शाळा किंवा कॉलेजेस आहेत, तर या शाळा आणि कॉलेजेसच्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारचा मोर्चा किंवा स्ट्राइक्स म्हणजे जे काही उपोषण वगैरे करतात ना ते, किंवा घेराव
यांना काय करण्यात आले तर केरळ उच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. कारण या प्रदेशामध्ये या कॅम्पसमध्ये काय चालू असतं तर क्लासेस वगैरे चालू असतात, लेक्चर्स चालू असतात आणि अशा प्रकारच्या मोर्चामुळे तिथं काय होतं डिस्टर्बन्स क्रिएट होत आहे. ठीक आहे, चांगला निर्णय आहे. इतर पण राज्यांनी घेणं काय गरजेचं आहे. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो 17 नंबरचा मुद्दा आहे. 17 नंबरचा मुद्दा काय सांगतोय बघा. 17 नंबरचा मुद्दा स्पेशल कॅटेगरी स्टेटस. स्पेशल असंच आपण इकॉनॉमिक्सचे पण करंट रिलेटेड मुद्दे बघणार आहोत, जॉग्राफीचे पण बघणार आहोत, म्हणजे कल्चरच्या बाबतीमध्ये पण बघणार आहोत. जे जे वाटतात ते सगळे जसे जसे आपल्याला मला वेळ भेटेल त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. स्पेशल कॅटेगरी स्टेटस कशाला म्हटलं जातं. तुम्ही बघा योजना बघितल्या असतील ना, कोणतीही योजना असेल तर योजनेमध्ये काय सांगितलं जातं 60-40 रेशो किंवा 90-10 रेशो, म्हणजे 60% त्या केंद्राने निधी देणार आहे त्या योजनेमध्ये आणि 40% त्या राज्याने द्यायचं असतं. दुसरं, जे एखादा इकडचा नॉर्थ ईस्ट साईडचा एरिया असेल म्हणजे आसाम, मेघालय वगैरे, तर त्यांच्या बाबतीमध्ये 90% केंद्राचा हिस्सा असणार आहे, सेंटर असणार आहे आणि 10% त्या राज्यांचा हिस्सा असणार आहे. मग इथं 90-40 आणि 60-40 असा का फरक आहे. कारण इथं जे 90-10 केलेलं आहे या राज्यांना दिलेला आहे स्पेशल स्टेटस किंवा स्पेशल कॅटेगरी स्टेटस दिलेला आहे. त्यामुळे काय केलं जातं तर या राज्यांच्यासाठी एक विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. आता हा कधीपासून देण्यात आलेला तर 1969 मध्ये बघा गाडगीळ आणि मुखर्जी यांचा एक फॉर्म्युला होता. गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला. या फॉर्म्युलेच्या अंतर्गत काही राज्यांना विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. आता अशी कोणती राज्य आहेत की ज्यांचा एक कोणता बेस पकडलेला आहे त्यांना स्पेशल स्टेटस देण्यात आलेला आहे. एक म्हणजे इकॉनॉमिकल बॅकवर्ड इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्यांना, मराठीमध्ये आपण काय म्हणणार आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असणारे राज्य, डोंगराळ भागातील राज्य असतील, डोंगराळ भागातील असतील, त्याचबरोबर ज्यांची लोकसंख्या घनता कमी असणारी राज्य असतील, त्याचबरोबर आदिवासी लोकसंख्या जास्त असेल, लोकसंख्या काय असेल जास्त असेल. मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही माझ्या शब्दांच्याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर शेजारच्या देशांच्या बरोबर बॉर्डर असणारी राज्य, म्हणजे आपण इकडे गेलो म्यानमारला बॉर्डर कोणाकोणाची आहे, अरुणाचल प्रदेशची आहे, नागालँडचे आहे, मणिपूरचे आहे, मिझोरामचे आहे, ही राज्य. तर या राज्यांना स्पेशल स्टेटस दिला जातो. त्याचबरोबर या राज्यांना देशामध्ये जे बजेट सादर केलं जातं ना अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पातील 30% जो निधी असतो तो या राज्यांना दिला जातो, लक्षात घ्या. त्याचबरोबर ज्या सरकारी योजना असतील त्याच्यामधील 90% जो काही कॉन्ट्रीब्युशन असतं ते कोणाचं असतं, सेंटरचं असतं आणि 10% त्या राज्यांचं असतं. ठीक आहे, पण 10% जरी या राज्यांचं जरी असलं तरी त्या राज्यांना 10% जर शक्य नसेल तर त्यांना सरकारच्या मार्फत 0 इंटरेस्टच्या आधारावरती लोन दिलं जातं. म्हणजे या राज्यांनी काहीच पैसे गाठले नाही तरी त्यांना सरकारी योजनांचा लाभ भेटत असतो. ठीक आहे, त्याचबरोबर या राज्यांच्यासाठी काय केलं जातं तर या राज्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांची गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केलं जाते. ठीक आहे, कोणती कोणती राज्य आहेत त्याच्यामध्ये, आसाम, शॉर्टमध्ये लिहितोय आसाम, शब्दाकडे लक्ष द्या माझी, मी बोलतो त्याच्याकडे, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, JNK. आता हे राज्य नाही राहिलं, UT झालेलं आहे. ठीक आहे, आणखी एक राहिलेलं कोणतं आहे ते उत्तराखंड. तर या राज्यांना स्पेशल स्टेटस देण्यात आलेला आहे. आता हा स्पेशल स्टेटस घटनात्मक आहे का, नाही, घटनात्मक नाही आहे. घटनात्मक जो आहे त्यासाठी कलम आहेत बघा, 371 महाराष्ट्र आणि गुजरातला आहेत. हा स्पेशल स्टेटस 371A, 371B हा पण एक स्पेशल स्टेटस आहे. याच्यामध्ये पण देण्यात आलेला आहे, प्लस याच्यामध्ये पण देण्यात आलेलं बघा, पुन्हा आहे हीच राज्य त्याच्यामध्ये स्पेशल स्टेटसमध्ये येत आहेत. ही योजनांच्या बाबतीमध्ये स्पेशल स्टेटस आहे. इथला हे घटनात्मक स्पेशल स्टेटस पण या राज्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. ठीक आहे,
ओके, नेक्स्ट मुद्द्यावरती आपण येऊ. मेकेडातू प्रोजेक्ट काय आहे तो. मेकेडातू प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये हा प्रकल्प आहे मित्रांनो. हा आहे कर्नाटका राज्यामध्ये हा प्रकल्प. कोणत्या नदीवरती आहे. कावेरी नदीवरती. चर्चेत का आहे. तमिळनाडू वाद घालतंय. तमिळनाडू म्हणते कावेरी नदीवरती अशा प्रकारचा मेकेदातू प्रकल्प वगैरे बसवायचा नाही. का बसवायचा नाही तमिळनाडू म्हणत आहे. कारण या नदीचा जो नॅचरल फ्लो आहे, नैसर्गिक जो प्रवाह आहे, तो प्रवाह कर्नाटक सरकारच्या मार्फत या प्रकल्पाच्या अंतर्गत काय केला जात आहे. तोडला जात आहे. त्यामुळं तमिळनाडूने याला काय केलेलं आहे. तो विरोध केलेला आहे. आता कोणत्या नदीवरती आपल्याला कळलं. कशासाठी केलेलं आहे तर कर्नाटक राज्यामधील जे बेंगलुरू आणि कोणतं बेंगलुरू बरोबर आणखी एक हे आहे जिल्हा आहे रामनगर. तर या दोन जिल्ह्यांना पाणीच नाही. बेंगलुरू शहर आणि रामनगर जिल्ह्याला पाणी नाही. ग्राउंड वॉटर बेंगलुरूमधलं जे आहे जमिनीच्या खालचं पाणी जे आहे ते झिरो आहे. अजिबात पाणी नाही जमिनीच्या खाली. बोर मारली 1000 किलोमीटर खाली जरी बोर मारली तरी पाणी नाही असं म्हटलं जाते बघा. त्यामुळे बेंगलोरसाठी पाणी पाहिजे ना. त्यामुळे कर्नाटकने हा मेकेदातू हा प्रकल्प चालू केलेला होता. ओके, पण त्याला तमिळनाडू विरोध करत आहे. त्याचबरोबर पुद्दुचेरी पण विरोध करत आहे. पुद्दुचेरी हे पण माहिती असून दे. पुद्दुचेरी. ओके, कावेरी नदीचा उगम कुठे झालेला आहे. कर्नाटकमध्ये झालेला आहे. ब्रह्मगिरीतून उगम झालेला आहे. कावेरी नदीच्या बाबतीमध्ये जो वाद चालू आहे या वादाच्या बाबतीमध्ये एकूण किती राज्य केंद्रशासित प्रदेश आहेत. कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये कावेरी नदीचं जे बेसिन आहे. बेसिन एक म्हणजे कर्नाटकमध्ये आहे, दुसरं तमिळनाडूमध्ये आहे, केरळमध्ये आहे आणि पुद्दुचेरी हे म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश आणि 3 राज्यांच्या मध्ये कावेरी नदीचं बेसिन आहे. ठीक आहे. कोणत्या समुद्राला जाऊन मिळते. ही बंगालच्या उपमहासागर याला जाऊन कावेरी नदी काय करते तर मिळते. ठीक आहे. तर हे झालं मेकेदातू प्रकल्पाच्या बाबतीमध्ये माहिती. आता कावेरी नदीच्या बाबतीमध्ये वाद बऱ्याच दिवसापासून चालू आहे. तुम्हाला माहिती पण आहे तो वाद काय आहे तो. हा आपण बघितलेला कितवा मुद्दा आहे तर 18वा मुद्दा आहे. 19वा मुद्दा आपण बघू. 19 नंबरचा मुद्दा काय आहे तो. 19चा मुद्दा जो आहे सेम आहे तसाच कर्नाटकच्या बाबतीमध्ये आहे. फक्त कलासा बंदुरी प्रकल्प. कलासा बंदुरी प्रकल्प काय आहे तर कलासा बंदुरी प्रकल्प जो आहे याच्यामध्ये या प्रकल्पामुळे कर्नाटका आणि गोवा या 2 राज्यांच्या मध्ये वाद चालू आहे. कर्नाटकामधून एक नदी उगम पावते. त्या नदीचं नाव आहे महादायी रिव्हर असं म्हटलं जातं. महादायी नदी कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील गावाच्या प्रदेशामधून ही नदीचा उगम आहे. टोटल ही नदी जी आहे कर्नाटकमध्ये 35 किलोमीटर प्रवाह आहे आणि गोवामध्ये किती आहे तर 82 किलोमीटर प्रवाह आहे. गोव्यामध्ये या नदीला काय म्हटलं जातं तर मांडवी नदी गोव्यामध्ये म्हटलं जातं. आणि मांडवी नदीसाठीच वाद चालू आहे. का वाद चालू आहे. कलासा बंदुरी प्रकल्प जो आहे कर्नाटकच्या मार्फत चालू केलेला आहे आणि ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत बेळगाव असेल, धारवाड असेल आणि गंडक जे आहे गंडक किंवा गंडक असं म्हटलं जातं. तर या प्रदेशाला पाणी पिण्यासाठी पाणी भेटावं या उद्देशाने हा प्रकल्प आहे. सो या प्रकल्पाला गोवा विरोध करत आहे. आता या मांडवी नदीच्या साठीच बघा एक ट्रिब्युनल जे आहे लवादाची पण स्थापना करण्यात आलेली आहे 2010 मध्ये. वाद चालू आहे. बघूया माहिती असून दे कलासा बंदुरी प्रकल्प काय आहे तो. आणि शेवटचा मुद्दा जो आहे 20 नंबरचा मुद्दा आहे तो दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये आहे. दिल्ली हायकोर्ट काय मुद्दा आहे बघा. दिल्ली हायकोर्टच्या बाबतीमध्ये एका व्यक्तीनं असं याचिका दाखल केली होती की जे कैदी आहेत ना, ज्यांना शिक्षा झालेली आहे तर त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या. मतदान करण्याचा अधिकार द्या अशी याचिका दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका खारिज केलेली आहे. जे
कैदी आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. अपवाद काय दिलेला आहे? अपवाद असा सांगितलेला आहे की एक्स ही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अटक केलेली असेल, म्हणजे संशयित म्हणून अटक केलेली असेल, तर या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे का? आहे. पण एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, गुन्हा सिद्ध झालेला आहे, त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे का? नाही. हा दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला का निर्णय आहे. कारण मतदान करणे हा काय फंडामेंटल राईट आहे का? नाही. हा मूलभूत हक्क आहे का? नाहीये. त्यामुळेच मतदान करण्यासंदर्भात यांना अधिकार देण्यात आलेला नाही, कायद्यांच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झालेला आहे त्या व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार नाही, पण ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि संशयित म्हणून अटक केलेली असेल तर त्या व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हे महत्त्वाचे 20 पॉईंट आहेत. आणखी पुढचे जसे जसे वेळ भेटेल त्या पद्धतीचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. ओके, प्रॉपर तुमची पॉलिटीची रिव्हिजन पण होत आहे, करंट अफेअर पण याच्या संदर्भात कव्हर होत आहे. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.